अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुलाची शिरोली येथील प्राचीन व जागृत देवस्थान श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हर हर महादेवच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। पहाटे 5 वाजता शिवलिंगास विधिवत महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा अभिषेक करण्यात आला व सकाळी 7 वाजता शिवलीला गणमृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण झाले। पारायणामध्ये गावातील 151 महिला आणि 6 पुरुषांनी सहभाग घेतला। मंदिर परिसरात भव्य मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती। दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या। करवीर महात्म्यात उल्लेख असलेल्या या प्राचीन शिवलिंगाची स्थापना इसवी सन 1803 मध्ये सकल शेतीवाडी करण्यात आली होती। सुरुवातीला हे मंदिर कौलारू स्वरूपात होते। 1995 पासून ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। सुमारे 6 लाख रुपये खर्चून मंदिराचे भव्य काम पूर्ण झाले असून भाविक आजही सढळ हाताने मदत करत आहेत। कुलकर्णी घराण्याने सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे। सध्या महाप्रसादाचा मान हुबाळे आणि शिरगावकर घराण्याकडे असून द्वादशीला मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या सोहळ्यासाठी मंदिर देवस्थान समिती व गावातील मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले। यामध्ये उत्तम पाटील महाराज, मधुकर पद्मई, भारत चव्हाण, गणेश पाटील, अजित संकपाळ, अजित पाटील, केदार पाटील, अनिल यादव, रुपेश पाटील, अमोल यादव, सदाशिव बरवाडे, निलेश चौगुले, करण पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। शिए प्रतिनिधी संदीप कांबळे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।